हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण दिलेल्या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कशी बनवावी हे आपण या भागामध्ये शिकणार आहोत. पहा, प्रश्न लिहून घ्या. प्रश्न घ्या. 5 4 9 1. 5 4 9 1 या अंकांपासून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. 3 अंक दिले असतील तर 3 अंकी, 4 अंक दिले असतील तर 4 अंकी, 5 अंक दिले असतील तर 5 अंकी. सर्वसाधारणपणे 4 अंक दिले तर 4 अंकी बनवायची. याच्यापासून 3 अंकी सांगितली जाणार नाही. पण क्वचित प्रसंगी 5 अंकी वगैरे सांगितले जाते, ते वेगळ्या भागामध्ये आपण पाहूया. आता आपल्याला इथं 5 4 9 1 हे 4 अंक दिलेत आणि यापासून लहानात लहान संख्या बनवायची आहे. लहानात लहान संख्या. आता आपल्याला लहान जर संख्या बनवायची असेल तर सगळ्यात लहान संख्या तयार झाली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा लहान अंक वापरला पाहिजे. मग यातला सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 5 4 1 9. यातला लहान अंक कोणता आहे? 1 आहे. 1. त्यानंतरचा लहान अंक कोणता आहे? 4. नंतर 5 आणि नंतर 9. म्हणजे दिलेल्या अंकांचा चढता क्रम तुम्ही लिहिला की लहानात लहान संख्या तयार होते. 1 4 5 9 म्हणजे कोणती झाली संख्या? 1459. ही लहानात लहान संख्या तयार झाली दिलेल्या अंकापासून. याच्यामध्ये बाहेरचे अंक वापरायचे नसतात. म्हणजे याच्यापासून लहानात लहान कोणती संख्या होईल? 1459. आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हणल्यावर काय करावं लागेल? पहिल्यांदा मोठा अंक वापरावा लागेल. म्हणजे सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 9. त्यापेक्षा लहान 5. त्यापेक्षा लहान 4 आणि सर्वात लहान 1. म्हणजे मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार झाली? 9541. ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आहे का अवघड काय? लहानात लहान संख्या बनवा म्हणलं की काय करायचं? अंकांचा चढता क्रम लावायचा. मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हणलं की काय करायचं? अंकांचा उतरता क्रम लावायचा. या पद्धतीनं मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या. मग क्वचित प्रसंगी याच्यामध्ये लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज किती? या दोन संख्यांमधला फरक किती? आता बेरीज किती म्हणलं की या दोन्ही संख्येची बेरीज करायची. आपल्याला विचारलं की या लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या यातला फरक किती? मग या दोघांची वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न येतात. आपण अजून एक नमुना घेऊया. पहा, नंतर मग आपण वेगळा नमुना घेऊया. अंक देतोय मी, याच्यापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी अशी संख्या तयार करायची आपल्याला. पहा, अंक देतो. 3 2 9 8 या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. अगदी सोपे घटक आहेत. या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता लहानात लहान बनवायची म्हणल्यावर काय करावं लागेल? अंकांचा चढता क्रम. मग पहिल्यांदा कोणती लहानात लहान बनवायची म्हणल्यावर कोणता अंक येईल? पहिल्यांदा 2 येईल. नंतर बघा, यातला सगळ्यात लहानात लहान बनवायची, सगळ्यात लहान 2 आहे. त्यानंतर
3 येईल, त्यानंतर 8 येईल, नंतर 9 येईल. म्हणजे काय झाली संख्या तयार? 2389 ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर काय करायचं? अंकांचा, आता लहानात लहान बनवताना अंकांचा कोणता क्रम लावला? चढता क्रम लावला. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे अंकांचा कोणता क्रम लावायचा? उतरता क्रम, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. चढता क्रम म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. मग डिसेंडिंग ऑर्डर काय होईल? 9, 8, 3, 2. मी काय झाली संख्या वाचा? 9832. ही संख्या काय झाली? मोठ्यात मोठी संख्या. मग या दोन संख्या, लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येची बेरीज किती म्हटलं की या दोन्ही संख्या बनवायच्या आणि त्यांची काय करायची? बेरीज करायची. यांच्यामधला फरक किती विचारला असता तर काय केलं असतं? मोठ्यात मोठी संख्या 9832 आणि लहानात लहान संख्या 2389. यांच्यातील फरक किती? या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या यांच्यामधला फरक किती म्हणलं? मोठी बनवा, लहान बनवा आणि त्याच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी करा. आता 2 मधनं 9 जातात का? नाही जात. काय केलं पाहिजे? मानाचा हातचा घेतला पाहिजे. मानाचा हातचा पुढल्या घरात लगेच देऊन टाकला पाहिजे. काय झाले? 12, 12तनं 9 गेले, 3 राहिले. आता 3 मधनं 9 जातात का? 8 नाही, इथं हातचा मानाचा दिल्यामुळे तो 8 मध्ये धरायचा, म्हणजे 8 आणि 1 9 झाले. 3 मधनं 9 जातात का? नाही. घ्या मानाचा हातचा पुढल्या घरात देऊन टाका. मग 13, 13तनं 9 गेले, 13तनं 9 देऊन टाकले, 9च्या पुढं 10, 11, 12, 13. 13तनं 9 देऊन टाकले, किती राहिले? 4 राहिले. 8 मधनं 4 घालवायचे, 3 नाही, हे मनाचा हातचा दिल्यामुळे आता 4 झाले. 8 मधनं 4 गेले, 4च्या पुढं 8 येईपर्यंत 5, 6, 7, 8. 8तनं 4 गेले 4, 9तनं 2 गेले 7. काय आले उत्तर? 74,7443. या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक. आता याच्यामध्ये पुढे अजून जाऊया की आता या अंकांमध्ये 0 आत्तापर्यंत मी दिला नव्हता. आता 0 अंक घेऊया. आता आपण 0 अंक याच्यामध्ये घेऊया. घ्या 5, 0, 7 आणि 2. या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता 4 अंकी असतं बरं का, लक्षात. 4 अंक दिले म्हणजे 4 अंकी. जर त्यांना 5 अंकी पाहिजे असेल, 6 अंकी पाहिजे असेल तर तिथं प्रश्नामध्ये स्पष्ट तसं असतं. या अंकांपासून 5 अंकी, लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा, लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करा किंवा मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. स्पष्ट सूचना परीक्षेमध्ये असते, पेपरमध्ये प्रश्नामध्ये असते. आता 5, 0, 7, 2 याच्यापासून लहानात लहान संख्या बनवायची. लहानात लहान संख्या बनवायची म्हणजे आपण काय करतो? अंकांचा चढता क्रम लावतो, म्हणजे असेंडिंग ऑर्डर लावतो. मग याचा असेंडिंग ऑर्डर लावला तर काय होईल बघा? 0, त्यापेक्षा मोठे 2, त्यापेक्षा मोठे 5, त्यापेक्षा मोठे 7. आता बघा बरं, किती अंकी संख्या झाली? वाचन काय होईल याचं? 257. किती अंकी झाली ही संख्या? 3च अंकी. आपल्याला अंक किती दिलेत? 4. म्हणल्यावर किती अंकी बनवली पाहिजे? 4 अंकी बनवली पाहिजे. मग ही 4 अंकी झाली का? ही 3च अंकी झाली. वाचन याचं 257. तुम्ही मला की 4 अंक वापरले, पण वाचन काय होईल याचं? 3च अंकी 257. मग आपल्याला हे 4 अंकी बनवायला सांगितले. मग या ठिकाणी काय करायचं? हा 0 आतमध्ये घ्यायचा. 0 जर बाहेर असेल ना डाव्या बाजूला तर त्या 0ला काही किंमत नाही. पण ते संख्येच्या आतमध्ये असेल, एखाद्या अंकाच्या उजव्या बाजूला 0 असेल तर आणि तर त्या 0ला किंमत आहे. आता आपण वाचलं तर इथं 257 होते, पण हा 0 आतमध्ये आला तर लगेच किंमत बदलते पहा. तर 0 ही अशी संख्या आहे जी कोणत्याही स्थानावर असेल तर त्याची स्थानिक किंमत 0च असते. परंतु जेव्हा ती एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला येते, आता 2च्या डाव्या बाजूला 0, या 2 शून्याचं काही शून्याची किंमत 0च आहे.
पण या शून्याने कुणाची किंमत वाढवली का? नाही वाढवली. पण हा शून्य जेव्हा आतमध्ये येतो, स्थानिक किंमत त्याची शून्य, पण तो दुसऱ्या संख्येची किंमत 10 पटीनं वाढवतो. आता पहा, हा शून्य आपल्याला 4 अंकी बनवायचे म्हणजे हा शून्य आतमध्ये घेतला पाहिजे. म्हणजे काय होईल, इथे 2 तुम्ही बाहेर काढायचा, हा 2 बाहेर ढकलायचा आणि हा शून्य आतमध्ये घ्यायचा. मी 2 0 5 आणि 7 काय झाली संख्या? 2057. आता ही किती अंकी संख्या आहे? 4 अंकी. आता काय याला 257 म्हणणार आहे का आपण? नाही. म्हणजे इथं 4 अंकी संख्या झाली. म्हणजे या ठिकाणी या 2ची किंमत 2000 आहे. मी 2057. आता या शून्याला किंमत आली, या शून्याने 2ची किंमत वाढवली. 2ची किंमत इथं 2 शतक होती, आता इथं 2000 झाली. म्हणजे शून्य एखाद्या संख्येच्या उजवीकडे आला तर तो त्या संख्येची किंमत वाढवतो. केवळ 1 घेतला तर 1 आहे, त्याच्या डावीकडे शून्य दिला तर काय किंमत बदलणार आहे का? नाही बदलणार. पण हाच शून्य उजवीकडे आला 1च्या, तर इथे 1ची स्थानिक किंमत 1 आहे, पण हा उजवीकडे आल्यामुळे या 1ची स्थानिक किंमत किती झाली? आता 10 झाली. म्हणजे कोणत्याही संख्येत शून्य हा त्या संख्येच्या उजवीकडे आला तर त्या संख्येची किंमत 10 पटीने वाढवत जातो. तर डावीकडे आला तर डावीकडे काहीच किंमत नाही आहे. तर इथं लहानात लहान संख्या म्हटलं तर हा शून्य आतमध्ये घेतल्याशिवाय आपल्याला लहानात लहान संख्या बनवता येणार नाही. इथे बनवली पण ती 3 अंकी झाली. 4 अंकी विचारली म्हणून हा 2च्या नंतर शून्य घ्या. मग 2 0 5 7 म्हणजे काय झाली? 2057. ओके, ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यावर काय करतो आपण? अंकांचा उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. मग यातला अंकाचा उतरता क्रम लावायचा. म्हणजे मोठ्यात मोठे कोणता आहे? अंक 7, यानंतर 5, यानंतर 2 आणि नंतर 0. असंच नाही लावायचं. पण मगाशी बघितलं आपण असेच लावत होतो. इथे बघ 9 8 3 2 लहान बनवायचे 2 3 8 9. पण आता इथं 0 आहे, तर 0 अंकांचा उतरता क्रम 7 5 2 0 या पद्धतीनं आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते. आता या पद्धतीनं आपल्याला लहानात लहान संख्या बनवली, मोठ्यात मोठी. अजून एक नमुना घेऊया आपण याच्यामध्येला. 0 असणाराच अंक असणारा. गडबड नाही, प्रत्येक गोष्टीचे 2-2 नमुने घेतले म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. व्यवस्थित समजणं महत्त्वाचं आहे. चला पुढील घ्या. दिलेल्या अंकांपासून पहा प्रश्न कसा येतो. 8 0 1 4 या अंकांपासून लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता तुम्ही बनवायचं लगेच. पहा, माझ्या अगोदर आपलं सोडवून झालेलं असायला हवं. मग काय चुकतंय? मी तर समजून देतोच आहे. त्याच्यामध्ये हे तुम्ही समजून घ्यायचं आपलं काय चुकलं, कुठे चुकलं. आता याच्यापासून 8 0 1 4 याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग लहानात लहान संख्या करायची म्हटल्यानंतर काय करावं लागतं? अंकांचा चढता क्रम असेंडिंग ऑर्डर. मग अंकांचा चढता क्रम लावला तर काय होईल? सगळ्यात लहान 0, त्यानंतर 1, नंतर 4, नंतर 8. हे कच्चं काम हे तुम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे. हे आपल्याला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे की हे चुकीचं आहे. ही 4 अंकी तयार झाली नाही, 3च अंकी तयार झाली. पण अगोदर तुम्हाला जी लहानात लहान तयार होती ते बनवा. नंतर काय म्हणायचं? लहानात लहान 4 अंकी पाहिजे, ही 3च अंकी झाली. मग हा 0 काय केला पाहिजे? आपल्याला आतमध्ये घेतला पाहिजे. हेही लक्षात आपल्या आलं पाहिजे. मग हा 0 आतमध्ये घेऊया. मग 0 आतमध्ये घ्यायचा म्हटल्यानंतर काय करावं लागेल? हा 1 पुढे ढकलावा लागेल. मग इथं हा 1 पुढे ढकलला तर काय होईल? 1 0 4 8 म्हणजे काय झाली लहानात लहान संख्या? 1048. ही लहानात लहान झाली, पण ही किती अंकी झाली? 3च अंकी. आपल्याला 4 अंक दिले म्हटल्यावर 4 अंकीच बनवायला हवी.
इथं 5 अंकी किंवा 3 अंकी बनवून चालणार नाही. आता ही 1048 ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हटल्यानंतर अंकाचा, या सगळ्या अंकांचा उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. मग इथं मोठ्यात मोठी बनवायची, म्हणजे सगळ्यात मोठा अंक यातला कोणता आहे? 8. याच्यापेक्षा लहान 4, याच्यापेक्षा लहान 8, 4, 0, 1 नाही, 8, 4 नंतर सगळ्यातला लहान 1 आहे आणि मग 0. म्हणजे काय बनेल? मोठ्यात मोठी संख्या 8410. लहानात लहान संख्या बनवताना अशी बनवायची अगोदर आणि मग त्याच्यावरून आपल्याला हे बेसिक काम आहे, ही पहिल्यांदा बनवली पाहिजे. मग काय चूक आपल्या ह्याच्यामध्ये, हा 0 कसा आतमध्ये घेता येईल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला मी नंबर देणार आहे 3, त्यापासून बनवायचे 4 अंकी संख्या. हेच फक्त थोडासा बदल करतोय आपण. पहा, घ्या 6, 9, 1. पहा 6, 9, 1 या अंकांपासून प्रश्न पहा काय येतो, तो प्रश्न संपूर्ण लिहून घ्या. 6, 9, 1 या अंकांपासून लहानात लहान 4 अंकी कोणती संख्या तयार होईल? आता आपल्याला इथं लहानात लहानही बनवायची, मोठ्यात मोठीही बनवायची. म्हणजे याच्यापासून 4 अंकी लहानात लहान, 4 अंकी मोठ्यात मोठी बनवायची. आता पहा, याच्यापासून अंक दिले 3च, बनवायची संख्या 4 अंकी. लहान बनवाय, आता इथं अंक 3 दिले, त्याच्यापासून बनेल काय? लहानात लहान 1. आपल्याला काय करतो आपण? लहानात लहान संख्या बनवायची असेल तर अंकांचा चढता क्रम लिहितो. म्हणजे 1, 6, 9 3 अंक, 3 अंकापासून बनवली 1, 6, 9. पण काय झालं इथं? झालं काय? आपल्याला विचारले काय? 4 अंकी संख्या बनली. किती अंकी संख्या? 3च अंकी. मग आपल्याला काय बनवायला पाहिजे? 4 अंकी संख्या बनवली पाहिजे. मग 4 अंकी संख्या बनवायची म्हटल्यावरती काय करावं लागेल? काय करावं लागेल? तर 4 अंकी संख्या बनवायची म्हटल्यावरती लहान अंक, लहानात लहान बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल? लहान अंक 2 वेळा वापरावा लागेल. मग यातला लहान अंक कोणता आहे? कोणता आहे लहान अंक? 1 आहे. म्हणजे तो 2 वेळा वापरायचा. मग तो लहानात लहान बनवायची म्हटल्यानंतर तो अगोदर 2 वेळा वापरला पाहिजे, पुढे वापरून नाही का चालणार. 1, 1, 6, 9. काही जण म्हणतील सर 0 वापरला तर मग अजून लहान बनेल, पण आपल्याला याच्यामध्ये 0 दिलाय का? नाही. मग आपल्याला काय सांगितले त्यांनी? दिलेल्या अंकांपासून मानाचे घ्यायला सांगितलेत का? नाही, मानाचे घ्यायला सांगितलेले नाहीत. मग मानाचे घ्यायचे नाहीत, मग दिलेल्या अंकांपासूनच. मग याच्यामध्ये लहानात लहान अंक तुम्हाला 2 वेळा वापरावा लागेल. मोठ्यात मोठा अंक बनवताना मोठा अंक 2 वेळा वापरायचा. म्हणजे लहानात लहान 1, 6, 9, 1 याच्यापासून लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती होईल? 3 अंकी 169 होईल. 4 अंकी बनवायची म्हटल्यावरती लहान अंक 2 वेळा वापरला पाहिजे, 1169 बनेल. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल? मोठ्यात मोठा अंक 2 वेळा वापरावं लागेल. म्हणजे इथं मोठा अंक कोणता आहे? 9. मग 9 2 वेळा वापरा. 9961. 9961 ही काय झाली? मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. जर 961 नुसती बनवलं तर 3 अंकी. मग मोठ्यात मोठी बनवायची म्हणून काय करावं लागेल? तिथं मोठ्यात मोठा अंक 2 वेळा वापरावा लागेल, तेव्हा 4 अंकी संख्या तयार होईल. आलं लक्षात? आता मी
3च अंक देणार आहे, पण त्यापासून 5 अंकी तयार करायची. पहा, अंक 3 देणार आहे आणि त्यापासून प्रश्नामध्ये स्पष्ट सूचना असते ही 5 अंकी संख्या तयार करा. पहा, अंक घ्या 2 2 8 आणि 5. प्रश्न पहा, 2 8 5 या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. लहानात लहान पण बनवायचे 5 अंकी. आपल्याला आता 5 अंकी पाहिजे. संख्या कसली, किती अंकी पाहिजे? 5 अंकी. मग 5 अंकी लहानात लहान, 5 अंकी मोठ्यात मोठी. 5 अंकी लहानात लहान आणि 5 अंकी मोठ्यात मोठी कशी बनवता येईल पहा. अंक 3च आहेत. मग याच्यापासून लहानात लहान संख्या बनवली तर आपल्याला अंकांचा चढता क्रम लावला तर काय होईल? 2 5 8. किती अंकी झाली? 3च अंकी झाली. आपल्याला किती अंकी पाहिजे? 5 अंकी पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल? लहानात लहान संख्या बनवायची म्हणल्यावर लहान अंक जास्त वेळा वापरला पाहिजे. मग लहान अंक 2 वेळा वापरला आणि पुन्हा 5 8 लिहिले तर किती अंकी संख्या झाली? 4च अंकी झाली. आपल्याला 5 अंकी पाहिजे. म्हणजे हे बाकीचे अंक 2च आहेत आणि हा अंक 3 वेळा वापरावा लागेल. म्हणजे काय होईल? 22,258. म्हणजे 3 अंक असल्यामुळं आपल्याला 5 अंकी बनवायचे म्हणल्यावरती हे 2 अंक सोडले तर बाकीचा 1 अंक 3 वेळा वापरावा लागेल. म्हणजे हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी लहानात लहान अंक 3 वेळा वापरावा लागला. आता मोठ्यात मोठा अंक बनवायचं म्हणल्यावर काय बनवावं लागेल? 5 अंकी बनवायचे म्हणल्यानंतर मोठा अंक 3 वेळा वापरावा लागेल. मग मोठा अंक कोणता आहे यातला? 8 आहे. म्हणजे 8 अंक 3 वेळा वापरा. 1 2 3 आणि मग 5 आणि 2. म्हणजे मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार झाली? 88,852. लहानात लहान 22,258. म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता आपण एक छोटंसं करूया आपण की याच्यामध्ये शून्य आपण ॲड करूया. आत्तापर्यंत शून्याचं घेतलं नाही. आता याच्यामध्ये शून्य घेऊन मग आपण लहानात लहान मोठ्यात मोठी अशा पद्धतीनं संख्या तयार करणार आहे. पहा, पुढील गणित 4 अंकी बनवूया. शून्य असणार. 3 अंक देणार आहे, त्याच्यामध्ये एक शून्य असेल. पहा, 0 6 आणि 3. 0 6 आणि 3 या अंकांपासून 4 अंकी. प्रश्न पहा, 0 6 3 या अंकांपासून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग 4 अंकी बनवायचे म्हटल्यानंतर आपण काय करतो की छोटा अंक 2 वेळा वापरतो. मग आपल्याला काय होईल? पहिल्यांदा लहान अंक 2 वेळा. आता 3च अंक आहेत, मग यातला लहान अंक 0 आहे, मग तो 2 वेळा वापरला पाहिजे. मग लहान अंक 2 वेळा 0 3 6 0 0 3 6 अशी बनली. 4 अंकी लहानात लहान संख्या बनली. पण वाचन केलं तर काय होतं? 36. मी वाचन 36 होतं म्हणजे किती अंकी झाली? 2च अंकी झाली. मग आपल्याला ही 4 अंकी बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल? तर हा 0 संख्येच्या आतमध्ये गेला पाहिजे. मग हा 0 इथं आतमध्ये घातला तर 0च होणार आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? हा 0 हा बाहेर काढून नाही चालला तर हा 3 बाहेर काढला पाहिजे. म्हणजे जो अंक आहे तो अंक बाहेर डावीकडे आला पाहिजे तर त्या 0ला किंमत येणार. नुसतं या 0च्या आदला बदल केली तर होणार आहे का? नाही. म्हणजे हा 3 तुम्हाला काय काढला पाहिजे?
बाहेर काढला पाहिजे आणि हे बाकीच्या संख्या पुढे ढकलल्या पाहिजे. म्हणजे काय होईल पहा, हा 3 बाहेर काढला तर 3 आणि मग हे 0 0 आणि 6 म्हणजे काय झाली 3006 ही लहानात लहान संख्या तयार होईल. लहानात लहान संख्या 3006 होईल. आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटलं तर काय करावं लागेल, मोठा अंक 3 अंक आहेत 4 अंकी बनवायची म्हटल्यावर मोठा अंक जास्त वेळा वापरावा लागेल, म्हणजे 2 वेळा वापरावा लागेल. मोठा अंक 6 2 वेळा वापरला, बाकीचा एकदा वापरला म्हणजे कोणती बनेल पहा. मोठा अंक 6 आहे, 6 2 वेळा वापरा आणि मग अंकांचा उतरता क्रम 6 नंतर 3 येतात आणि 3 नंतर 0 येतात. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल 6630. लहानात लहान संख्या 3006. आलं का लक्षात व्यवस्थित? ओके. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार करता येईल. आता आपण 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी अशा लहानात लहान संख्या कोणत्या, मोठ्यात मोठी संख्या कोणत्या, आपण हे पाहणार आहोत. पहा अंक हा तक्ता लिहायचा आहे. लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या. पहा हा तक्ता आपल्याला आखायचा आहे. 1 अंकी 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती, 0 नाही, ती संख्या आहे का, अंक आहे. आपल्याला विचारलंय काय संख्या, अंक कोणते 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक आहेत. संख्या आहे का 0 0 नाही, म्हणजे इथं 0 का घ्यायचा नाही हे लक्षात घ्या. 0 का लहानात लहान संख्या नाही, तो अंक आहे पण ती संख्या नाही. सगळ्यात लहानात लहान संख्या कोणती आहे मग 1 अंकी 1. 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे 1. आणि 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9. 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे. आता 2 अंकी 2 अंकी पहा इथं आपण हे पण लिहूया. एकूण संख्या हा एक तक्ता पुढे वाढवूया आपण. एकूण संख्या पहा. आता या ठिकाणी थोडंसं मुलांचं फसतात. 1 अंकी अंक किती आहेत तर 0 पण तिथं अंक किती आहेत म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे किती झाले 0 पासून 9 पर्यंत 10 होतात. अंक 10 आहेत पण संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9च. म्हणजे संख्या किती आहेत तर 9 आहेत. 1 अंकी एकूण संख्या 9 आहेत पण जर 1 अंक किती आहेत तर 0 पासून 9 पर्यंत 10 अंक आहेत. सर्व संख्या या 0 ते 9 या अंकापासून तयार होतात. याच्यापेक्षा वेगळा कुठलाच अंक नाही आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंक होतात आणि सर्वच्या सर्व संख्या या 0 याच्यापासून तयार होतात. याच्यापेक्षा बाहेरचा कोणताही अंक वापरला जात नाही. दाखवून द्या मला की याच्यापेक्षा वेगळा कोणता अंक वापरलाय. किती अंक आहेत मोजा 2 4 6 8 10 अंक आहेत. पण 1 अंकी संख्या किती आहेत
9च आहेत. संख्या 10 नाहीत, अंक 10 आहेत. अंक 10 आहेत, पण एक अंकी संख्या किती आहेत? 9च आहेत. एक अंकी सर्वात लहान संख्या 0 नाही, 1 आहे. तर एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहेत. असे एक अंकी संख्या किती आहेत? 1 पासून 9 पर्यंत 9 आहेत. 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल? 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आहे. आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे. मग एकूण संख्या किती आहेत? 2 अंकी. 1 ते 100 पर्यंत 100 संख्या असतात. त्यातनं पहिल्या 9 सोडल्या, 100 मधनं 9 गेल्या. 1 ते 9 पर्यंत 1 अंकी आहेत. त्या 9 वजा गेल्या 91. आणि 100 ही किती अंकी? 3 अंकी. ती 1 वजा केली तर राहिल्या किती? 90. 2 अंकी संख्या किती आहेत? 90. 99 नाही. बरीच मुलं करतात. हे समजून घ्या कसं. 1 पासून 100 पर्यंत 100 अंक आहेत, 100 संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 100 संख्या. आणि यातनं त्याच्यामध्ये 1 अंकी आल्या, 2 अंकी आल्या, 3 अंकी आल्या. 1 ते 100 पर्यंत 100 आपण 1-2 लिहितो. प्रत्येक ओळीत 10-10-10-10च्या 10 ओळी रांगा येतात. मी 10-10 100 आल्या. मग यातल्या 2 अंकी संख्या किती आहेत? तर 90 आहेत. त्या कशा समजून घ्या. पहिल्या 1 पासून 9 पर्यंत सगळे 1 अंकी आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या 2 अंकी आहेत का? नाही. म्हणजे ह्या 9 वजा होतील. आणि 100 किती अंकी आहे? 3 अंकी. ती 1 वजा होईल. म्हणजे 1 अंकी 9 आणि 3 अंकी 1 म्हणजे किती झाल्या? त्या 10. मग 100 मधनं 10 वजा केल्या किती राहिल्या? 90. म्हणजे 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. चला पुढे 3 अंकी सर्वात लहान संख्या. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100. आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 999. मग या किती आहेत संख्या? लगेच मुलं म्हणतात ही 999 आहेत. नाही. मग इथं मोजायच्या कशा? लक्षात ठेवा. कशा समजून घ्यायच्या हे पण लक्षात घ्या. यातनं फक्त 3 अंकी शोधायचे आहेत. 1 पासून 1000 पर्यंत किती संख्या आहेत? 1 पासून 1000 पर्यंत 1 ते 1000 1000 संख्या आहेत. त्यातनं 1 अंकी 1 पासून 9 पर्यंत 9 आहेत. 1 पासून 99 पर्यंत 1 पासून 99 पर्यंत 99 संख्या आहे. या 1 अंकी आणि 2 अंकी आहेत. 1 पासून 99 पर्यंतच्या 1 अंकी आणि 2 अंकी संख्या किती आहेत? 99. 100 पासून 3 अंकी सुरू झाल्या. आणि शेवटची 1000 ती कसली? किती अंकी? 4 अंकी. म्हणजे 1 पासून 99 पर्यंतच्या 99 आणि 1000 ही 4 अंकी ती 1. म्हणजे 100 यातनं वजा करायच्या. 1000 मधनं 100 वजा केल्या तर किती राहिल्या? 900. मग मला सांगा 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? 900 आहेत. 4 अंकी सर्वात लहान संख्या. याच्यामध्ये पहा मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9. त्यात 1 मिळवला की मग लहानात लहान 2 अंकी संख्या तयार झाली. 2 अंकी लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या 99. त्यात 1 मिळवला की 3 अंकी लहानात लहान संख्या तयार झाली 100. ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. त्यात 1 मिळवला ही 4 अंकी लहानात लहान संख्या 1000. आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999. मग या 9999 मधनं 1000 वजा झाले. मग किती राहिले? तर या राहतात 9000. आता हे कसे समजून घ्या. 1 पासून 10000 पर्यंत मोजल्या. 1 पासून 10000 पर्यंत मोजल्या तर 10000 संख्या होतील.
त्यातनं 1 पासून 999 पर्यंतच्या 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी, त्यातील 999. आणि 10,000 कशी आहे? 4 अंकी, 5 अंकी, ती 1. मी 999 आणि 1,000 सोडल्या, मग 10,000 मधनं 1,000 गेल्या, किती राहिल्या? 9,000. मी 4 अंकी, एकूण संख्या 9,000 आहेत. आणि आता 5 अंकी पाहूया आपण. 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी लहानात लहान संख्या होईल 10,000. 5 अंकी, आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल 99,999. एकूण संख्या किती होतील? 1 लाखापर्यंत 1 लाख होतात. त्यामधून 1 पासून 1 लाखापर्यंत 1 लाख होतात. त्यामधून 1 पासून 9,999 पर्यंतच्या ह्या 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी आहेत. आणि 1 लाख 6 अंकी आहे. मी 9,999 अधिक ते 1 केलं तर मी 10,000. मग 1 लाखातनं 10,000 वजा केल्या तर राहिल्या किती? 90,000. अशा एकूण संख्या आहेत. ओके, धन्यवाद मित्रांनो. पुढील भागामध्ये या अंकांपासून लहानात लहान संख्या, पण समसंख्या, लहानात लहान विषम संख्या कशा तयार करायच्या, मग त्यातली लहानात लहान समसंख्या कोणती, लहानात लहान विषम संख्या कोणती, हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.